नमस्कार मैत्रिणी, उन्हाळा सुरू झाला म्हणले की वाळवणाचे पदार्थ सुरू झाले. तर आज एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत, उडद डाळीचे पापड. करायला खूप सोपे आणि खमंग असे हे उडद डाळीचे पापड. यासाठी लागणारे साहित्य आहे, मी घेतले आहे 2 किलो उडदाची डाळ व अर्धा किलो मुगाची डाळ. हे माझे 2 किलोचे प्रमाण आहे आणि हे प्रमाण 2 किलोच्या उडदाच्या डाळीसाठी अचूक असे आहे. जर 1 किलोचे घ्यायचे असेल तर तुम्ही याच्या निम्मे हे प्रमाण घेऊ शकता. अशा प्रकारे मी बाजारातून आणलेल्या 2 किलो उडदाच्या डाळ घेतली आहे. एक सुती कापड घेऊन त्यामध्ये ही डाळ ठेवलेली आहे. आता डाळ ही चांगली सुती कपड्यामध्ये घेऊन पुसायची आहे. या डाळीला धुवायचं अजिबात नाही, कारण की ही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे. ही डाळ अशा प्रकारे घासून घ्यायची आहे, कारण की या डाळीला भरपूर असे पॉलिश केलेले असल्यामुळे ही डाळ आपल्याला पुसून चांगली घ्यायची आहे. ही डाळ पुसून घेतल्यानंतर मी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्र मिक्स करून घेतलेली आहे. आता मी हिला गिरणीमधून दळून आणणार आहे. आता बघा, मी गिरणीमधून ही डाळ दळून आणलेली आहे. अशा प्रकारे पीठ माझे झालेले आहे. या पिठामधील थोडंसं पीठ आपल्याला पापड लाटण्यासाठी काढून ठेवायचं आहे. हे पीठ तुम्हाला काढून ठेवल्यानंतर आता बघा आपण कशा प्रकारे मळायचं हे दाखवते. बऱ्याच मैत्रिणी अशा प्रकारे सांगतात की पाण्यामध्येच आपण पापड मसाला पुडी टाकायची आहे आणि पाणी उकळून घ्यायचं आहे. परंतु मी 2 किलोच्या प्रमाणानुसार काय करते, 2 पापड मसाला पुडी घेतलेले आहेत आणि पिठामध्येच हा पापड मसाला मी मिक्स केलेला आहे आणि कडक होण्यासाठी पाणी गॅसवरती ठेवलेलं आहे. आता हे चांगला मसाला आपल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कारण 2 किलोचे पापड असल्यामुळे किती पाणी घ्यावे हा अंदाज चुकला जातो आणि पाण्यामध्ये मसाला तसाच राहतो. त्यामुळे मी पिठामध्येच हा मसाला मिसळून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी असं कडक झालेले म्हणजेच उकळी आलेले पाणी यामध्ये ओतून घेणार आहे. पाणी ओतल्यानंतर थोडं थोडं पाणी ओतायचं आहे, कारण की हलवून घेऊन व्यवस्थित असं पीठ मळलं जाईल अशा प्रकारे हे करायचं आहे. बघा, मी अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ असं घटसर मळायचं आहे. माझ्याकडे 2 किलोचं प्रमाण असल्यामुळे मी अशा प्रकारे छोटे छोटे 3 गोळे माझ्याकडे झालेले आहेत. हे 3 गोळे मी आता रात्रभर डब्यामध्ये एका ठेवणार आहे. हा डबा झाकून आपल्याला ठेवायचा आहे. बघा, अशा प्रकारे मी डब्यामध्ये हे 3 गोळे पिठाचे झाकून ठेवलेले आहेत, कारण की हे पीठ चिकट असते आणि यामुळे पापड लाटायला सुद्धा आपल्याला वेळ लागतो. आता बघा, माझ्याकडे पाटा आहे. तुमच्याकडे दुसरं काही असेल तर ते घेऊन घ्यायचं आहे. मी हा पाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. या पाट्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता मी रात्रभर ठेवलेला उडदाच्या डाळीचा पिठाचा गोळा यावरती ठेवून पीठ चांगलं चेचून घ्यायचं आहे, कारण की ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. जर पीठ चांगले चेचलं तरच पापड आपले पटपट होतात आणि सरकतात सुद्धा लवकर आणि खायलासुद्धा खूप खमंग लागतात. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जास्तीत जास्त जेवढे प्रमाणात तुम्ही पीठ चेचाल तेवढे तुमचे पापड जास्त फुलणार आहेत, कारण की तळल्यानंतर हे पापड खूप छान फुलतात. अशा प्रकारे मी पाट्यावरती वरवंट्यानं अशा प्रकारे हाणून घेत आहे, म्हणजेच पीठ चेचत आहे. अशा प्रकारे पीठ खूप छान प्रकारे चेचून ठेवणार आहे. बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे स्टेप करायचे आहे. अशा प्रकारे पापडाचे पीठ चेचल्यानंतर मी आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. बघा, आता आपल्याला पापड लाटायला सुरुवात करायची आहे. जर तुमच्याकडे जास्त बायका असेल तर तुम्ही जास्त पीठ चेचून घेऊ शकता, परंतु मी एकटीच असल्यामुळे थोडं थोडं पीठ घेत आहे. बघा, अशा प्रकारे मी पीठ घेतलेलं आहे आणि त्याचा छानसर अशा गोळ्या तयार करणार आहे. थोडंसं पीठ घेऊन मी उलटण्याने गोळ्याच्या मापच्या समान आकाराच्या मी छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेत आहे. अशा प्रकारे मी गोळ्या तयार घेतल्या. जास्त गोळ्या तयार करायच्या नाहीत, थोड्याच गोळ्या तयार करायच्या आहेत, कारण की जेवढं आपल्याला होता येईल तेवढंच करायचं आहे, कारण कडक झालं की लवकर पापड पुढे सरकत नाही. आता मी केलेल्या गोळ्या एका झाकणाखाली ठेवल्या आहेत आणि जेवढ्या लागतील तेवढ्याच गोळ्या मी घेतलेल्या आहेत. आता मी 4-5 गोळ्या वरती ठेवून आता छान प्रकारे असा पापड लाटून घेतलेला आहे. पापड छान प्रकारे लाटून झाल्यानंतर काही बायका तेलामध्ये सुद्धा लाटतात, परंतु मी हा पापड पीठ लावूनच लाटलेला आहे. आत्ता माझे पापड जेवढे होतील तेवढेच मी करणार आहे. बघा, एका गोळ्याचे माझे भरपूर प्रमाणात असे पापड तयार झालेले आहेत. आता हे पापड
जर मला वेळ असेल किंवा जास्त बायका असतील तर तुम्ही दुसरे गोळे वापरू शकता. आता हे पापड उन्हात चांगले वाळवले आणि वाळवल्यानंतर बघा मी तळून पाहत आहे. बघा गॅसवरती तेलाची कढई ठेवली आहे. आता बघा पापड मी टाकलेला आहे. तेल चांगले तापले की पापड टाकून घ्यायचं आहे. आता बघा किती छान असा पापड हा फुलतो आहे. अशा प्रकारे पापड फुलल्यानंतर तो काढून घ्यायचा. यामध्ये कसल्याही प्रकारचं तेल राहत नाही. अशा प्रकारे मी हा पापड काढून घेतलेला आहे आणि खायलासुद्धा खूप खमंग आणि टेस्टी हे माझे पापड झालेले आहेत. अशा प्रकारे मी काय केलेले आहे 4-5 प्रकारचे पापड तळून घेतलेले आहेत. म्हणजे खायलासुद्धा खूप छान लागतात. बघा किती छान असे पापड माझे झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.